देना हम कृष्णा हरे हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुंदर ते दान उभे विटे बरे करकटावरी हे बोनिया करकटावरी हे बोनिया करकटावरी हे बोनिया Hare
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी आरगा कासे पितांबर तुळशी आरगा कासे राम कृष्ण हरे हरे Hare Rama
रूप रूप पातालोचनी रूप
माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला लोणीच्या माहेरा लोणीच्या माहेरा परिहार झाला दुःखाचा मागिला बघा दुःखाचा मागिला दुःखाचा मागिला दुःखाचा मागिला दुःखाचा मागिला दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा तुका मने वाणी तुका मने वाणी मने वाणी तुका मने वाणी आता घे मुदनी गेली आता घे मुदनी गेली आता आता घे मुदनी गेली आता घे मुदनी गेली आता घे मुदनी निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा रघुमाईच्या वरा विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई
माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निजा चामावेरा आलो निजा चामावेरा माझा गोड झाला माझा गोड झाला आलो निजा चामावेरा आलो निजा चामावेरा बेटी रखुमाईच्या बरा आना बेटी रखुमाईच्या बरा आना रा बेटी रखुमाईच्या बरा बेटी रखुमाईच्या बरा
विठ्ठल शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठल विठ्ठल गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बुफलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं. शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाड्यान्धकारापहां. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पाण्डुरङ्गा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची वंदो. श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता.
आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो. सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. विठ्ठल विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जन बोधक पंढरी पथक साधक आणि संसार गतिरोधक जगद्गुरु तुकोबार यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आपल्या जीवनातील समस्येचं निवारण झालं त्याचं उत्तम उदाहरण या अभंगातून देतात. विठ्ठला विठ्ठला अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. आपल्या ठिकाणी काय गावाचं नाव आहे? खेरडे. आणि खेरडेवाडीमध्ये वैकुंठवासी गजानन बाबा नाही का यांच्या उत्तर कार्याविधीच्या निमित्ताने या ठिकाणी भगवंताचं चिंतन व्हावं म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवा माझ्यासारख्या एक सामान्य प्रकारच्या वारकऱ्याच्या वाटेला आलेली आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय सद्गुरू जोग महाराज जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने अभंगावरती नियोजित वेळामध्ये कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबांच्या जीवनाचा जर आपण विचार करू गेलो अनेक माणसं जन्माला येतात परंतु जन्माला येत असताना संतांची सेवा माणसाकडनं घडतेच असं काही सांगता येत नाही. पण बाबा असे होते की संतांची सेवा करणे संत सेवक होते. विठ्ठला विठ्ठला पोटी जन्माला आले त्यांची काही सुपुत्र आहेत त्यांच्या पोटी आलेली रत्न मंगेश भाऊ नाही का खताते सुदेश गजानन खताते आणि इंद्रजित गजानन खताते नाही का ही 3 रत्न त्यांच्या पोटी जन्माला आली. महाराज मुलं जन्माला आल्यानंतर त्यांच्यावरती संस्कार कसे करावेत हे ज्यांच्याकडे शिकावं ते आपले बाबा. विठ्ठला विठ्ठला माणसाशी बोलावं कसं माणसाशी व्यवहार कसा करावा हे बाबाकडून शिकावं. आताच ते आपले मंगेश भाऊनी माझ्या हातात पेपर दिला त्या पेपर मध्ये असं त्यांनी मी वाचलं
सांगा की स्वतःच्या सुना आणि मुलांना सुद्धा ज्यांनी आरे कधी वापरले नाही ते समाजाशी कसे वागले असतील. विठ्ठल विठ्ठल. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. स्वतःची वाणी अमृतावर त्या ठिकाणी अमृताचा वर्षाव करणारी आणि शरीराचा विचार केला तर शरीर जगाच्या कल्याणाकरता उपयोगात देह देवाचे कारणी अशी माणसं तुकोबाराय म्हणतात. अशांचा संगती आम्हाला जीवनामध्ये पाहिजे. ऐशियांचा संग देई नारायणा ओलावा वचना तयाचिया. परंतु मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागे जन्म आणि मृत्यू हे लागलेले असतात. ज्यावेळेस आपण जन्माला आलो ना त्यावेळेस आपण मृत्यूचं गाठोड बरोबर घेऊन आलो महाराज. आपण 10 वर्षाने 15 वर्षाने 20 वर्षाने 50 वर्षाने 80 वर्षाने किती का दिवस जाईना पण एक दिवस आपल्याला मृत्यू अटळ आहे. शरीर म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागे काळ लागलेलाच आहे आणि नियतीच्या नियमाप्रमाणे एक ना एक दिवस शरीर सोडावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. हे शरीर आहे ना शरीराच्या पाठीमागे 6 प्रकारचे विकार लागलेत महाराज. शरीराला केव्हा सुद्धा विकार सोडत नाहीत. कोणकोणते विकार आहेत? अस्ति जायते वर्धते परिणामते अपक्षयते विनश्यते. किती झाले? 6. अस्ति कशाला म्हणतात? आपण जन्माला येण्याच्या अगोदर ज्या ठिकाणामध्ये होतो ज्या स्थानामध्ये होतो त्याला अस्ति म्हणतात. आपण कुठं होतो जन्माला यायच्या अगोदर? आपण आईच्या गर्भामध्ये होतो त्याला अस्ति पहिला विकार म्हणतात. अस्ति म्हणजे हाड सुद्धा असं होतो आणि अस्ति म्हणजे असणे असा अर्थ होतो. आपण आईच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी आलो पहिला विकार. दुसरा विकार जायते जन जायते म्हणजे उत्पन्न होणे जन्माला येणे. 9 महिने 90 दिवस झाल्यानंतर आपण काय आलो? जन्माला आलो. तिसरा विकार वर्धते. आपण आपली वाढ झाली दिवसेंदिवस काय झाली? वाढ झाली. नुसती वाढ झाली का? नाही. परिणामते आपल्यामध्ये परिणाम झाला बदल झाला. काय बदल झाला? आपण जशी लहान दिसत होतो तसे आता दिसत नाही. आता जशी दिसतो तसे म्हातारपणी दिसणार. आपली जशी अवयव आता आहेत तसे म्हातारपणी नसणार आहेत. लहानपणी होते तसे आता नाहीत. म्हणजे काय झाला? बदल झाला. पुढचा विकार अपक्षीयते. आपण जसे जसे वाढू अंगातली शक्ती वाढते आणि जसं आपलं उतार वय चालू होतं ना आपल्या अंगातली शक्ती कमी कमी होती. अपक्षीयते क्षीण 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 शक्ती होते त्याला अपक्षीयते म्हणतात. आणि शेवटचा 6वा विकार सांगू का आपल्याला? विनश्यती म्हणजे एक ना एक दिवस या देहाची 3 चिमट्या राख झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि असे बाबा आपल्यातून शरीर रूपी यात्रा संपून परलोकाला निघून गेले. आणि मला या ठिकाणी फोन आला की महाराज तुम्हाला कीर्तन सेवा करावं लागेल. परंतु हे जे कुटुंब आहे वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची या संस्थेवर इतकं प्रेम करणारं कुटुंब आहे की मला कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी असताना सुद्धा मला तो नाकारता आला नाही. का? त्या संस्थेवर प्रेम करणारी मंडळी आहे. विठ्ठल विठ्ठल. बाबा वारकरी होते आणि मंगेश भाऊने मला सांगितलं की जे आमचे वडील होते परंतु दिसण्याकरता आम्ही आणि वडील असं कोण सुद्धा म्हणत नव्हतं. कारण त्या ठिकाणी त्यांनी शरीर यष्टी अशी प्राप्त करून घेतली होती. मला शरीर कमावं लागतं महाराज. शरीर कमवल्यानंतर त्याला निर्व्यसनी होतं टिकवावं लागतं महाराज. असं त्यांनी आतापर्यंत टिकवलं होतं. परंतु थोडा हृदयाचा त्रास असल्यामुळे थोडाफार दवाखान्यामध्ये त्यांना तो श्वास घेण्याकरता त्रास होऊ लागला. मग लोकांची यात्रा त्यांना सोडावी लागली. जरी ते आपल्यातून गेले असतील शरीर म्हणल्यानंतर शरीर सोडावंच लागतंय. तुम्हालाही सोडावं लागणार मलाही सोडावं लागणार. बाबांनाही सोडलं. बाबा जरी शरीर रूपाने आपल्यातून गेले असतील तर आठवणीच्या रूपातून केव्हा सुद्धा जाणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल. मनुष्य शरीर सोडून जातो पण त्याने या ठिकाणी केलेलं जे कार्य असतं कीर्तीच्या रूपाने तो मनुष्य जिवंत राहिल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे Oh
आणि एका मरणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती अशा लोकांची राहते. आणि तो कोबरायस आपल्याला एक संदेश देऊन जातात, तुम्हाला जगायचंच असेल ना तर अपकीर्तीने किंवा सुद्धा मनुष्याने जगत जाऊ नये. जगायचंच असेल तर सत्कीर्तीने जगावं. तुका म्हणे त्या ठिकाणी तुका म्हणे जावे आणि सत्कीर्तीने बरवे. सत्कीर्तीने मनुष्याने जीवनामध्ये जीवन जगत जावं. आणि अशा सत्पुरुषांची कीर्ती मृत्यू लोकात सोहळा होतोच त्यांचा, पण अशा भक्तांचे सोहळे वैकुंठामध्ये सुद्धा होतात. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. भूमंडळात कीर्ती पसरते आणि अशा भक्तांची कीर्ती सोहळे वैकुंठामध्ये सुद्धा होतात. अशा भक्तांची वाट वैकुंठामध्ये पाहिली जाते. वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येथे येती तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. असे जे भक्त महात्मे आहेत अशा भक्तांची वाट स्वर्गामध्ये पाहिली जाते. मनुष्य जन्माला येत असताना स्वतः रडतो आणि जग हसतं, बरोबर का नाही? मनुष्य जन्माला येताना काय होतो? स्वतः रडतो आणि जग काय होतं? हसतं. परंतु कबीर महाराज म्हणतात असं मनुष्याने जीवनामध्ये जगावं की मरताना स्वतः आपण हसावं आणि जगाने रडावं. विठ्ठला विठ्ठला कबीरा हम पैदा हुए तब हम जग से हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोये. आपण हसलं पाहिजे जाताना आणि आपल्या कार्याने जगाने रडावं. जन्माला आल्यानंतर आपण रडलो आणि आपण मुलगा म्हणून जन्माला आल्यानंतर जगाने काय वाटले? पेढे वाटले, जग हसलं महाराज. परंतु कीर्तीचे त्या ठिकाणी आपले ध्वज लागावेत. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये सत्कीर्ती अत्यंत महत्वाची आहे. सत्कर्म अत्यंत महत्वाचं आहे. एकामेकाच्या कामी पडणं अत्यंत महत्वाचं. सध्याच्या काळामध्ये महाराज एक मिनिट वेळ कुणाकडे दुसऱ्याकडे देण्याकरता नाही महाराज. पण अशा वेळेस सुद्धा एखादा अडचणीत सापडला त्याला मदत करणे, एखादा त्या ठिकाणी जर त्याला गरज पडली असेल त्याला गरजेला उपयोगाला येणे, अशी कार्य जीवनामध्ये मनुष्याच्या घडल्यानंतर मनुष्य त्याच्या अंतःकरणामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत राहिल्याशिवाय राहत नाही. आणि असे मनुष्य ते परोपकारी जीवन जगतात. त्यांची कीर्ती इथं तर होतेच, परंतु वैकुंठामध्ये सुद्धा त्यांची कीर्ती झाल्याशिवाय राहत नाही. परंतु मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असते महाराज. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे. काय समस्या आहे? आपण देव असताना आपण स्वतःला जीव समजतो. ही मनुष्याच्या जीवनातली काय आहे? समस्या आहे महाराज. समस्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. प्रत्येकाला समस्या आहे. माझ्या जीवनामध्ये पैसा प्राप्त व्हावा, पैसा प्राप्त होत नाही, ही मनुष्याच्या जीवनातील काय आहे? समस्या आहे. एखाद्याला भरपूर पैसा प्राप्त झाला मग त्याच्या जीवनातली समस्या संपली पाहिजे. भरपूर पैसा प्राप्त झाला तरी त्याच्या जीवनामध्ये समस्या आहे. काय? पोटी संतान नाही, ही त्याच्या जीवनातली काय आहे? समस्या आहे महाराज. काहींना संपत्ती प्राप्त होते, संतती प्राप्त होते, तरी सुद्धा त्याच्या जीवनातली समस्या संपत नाही. कोणती समस्या? सत्ता नाही, सत्ता प्राप्त होत नाही, ही त्याच्या जीवनातली काय आहे? समस्या आहे महाराज. काहीच्या जीवनामध्ये संपत्ती प्राप्त होते, संतती प्राप्त होते, सत्ताही प्राप्त होते, तरी सुद्धा समस्या जात नाही. आता कोणती समस्या आहे? आरोग्य नाही. भरपूर पैसा आहे, पोरं बाळ चांगले आहेत, सत्ता आहे, पण डॉक्टरने सांगितलंय साखर खायची नाही. आरोग्य नाही, ही मनुष्य जीवनातली काय आहे? समस्या आहे महाराज. तुम्ही प्रत्येक जण बसलात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे. ती समस्या तुम्ही प्रत्येक जण मला सांगत बसलात. आपलीकडे वेळेची समस्या आहे, आपल्याला पुरेसा वेळ नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या आहे. त्या समस्येमध्ये परत दोन प्रकार आहेत, एक भौतिक समस्या आणि एक पारमार्थिक समस्या. भौतिक समस्या प्रारब्ध अनुकूल झालं की निघून जाते महाराज, आणि पारमार्थिक समस्या भगवंताच्या कृपेशिवाय जात नाही. विठ्ठल विठ्ठल. मग त्या ठिकाणी पारमार्थिक समस्या
कोणत्या आहे? जीवनामध्ये असणार अज्ञान ही पारमार्थिक समस्या आहे. पाठीमाग लागलेले जन्म मरण ही पारमार्थिक आपली समस्या आहे. आपण देव असताना आपण जीव समजतो ही पारमार्थिक समस्या आहे. आपण अमर असताना जन्म मरणाचे धर्म आपल्यावरती उडवून घेतो ही समस्या आहे. परंतु ही सर्व समस्या भगवंताची एकदा आपल्यावर कृपा झाली ना की सर्वस्या निवृत्त होते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताची कृपा झाली आणि ती माझ्या जीवनातली समस्या निघून गेली. हे तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात. तुका बरे वाणी, तुका बरे वाणी, तुका बरे वाणी, तुका बरे म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातली समस्या संपली, वाणी संपली. वाणी शब्दाचा अर्थ, वाणी शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये वाचा सुद्धा असा होतो आणि वाणी शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये उणीव कमतरता असाही होतो. वाणी म्हणजे वाचा, तोंड, आणि जातीवाचक सुद्धा वाणी शब्द वापरला जातो. लिंगायत वाणी, लिंगायत वाणी, पण ते वाणी गेले का? नाही नाही, वाणी गेली. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनातली कमतरता निघून गेली. एक अजून अभंग तुम्हाला सांगतो. आपण हरिपाठामध्ये म्हणतो श्री गुरु सारिका हस्ता पाठी राखा, इतरांचा लेखा गुण करी राजयाचे कांता, मनाची आजोगे सिद्धी पावी, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला.
काय काय वाणी त्याला सांगा जोजी कल्पतरू खाली बसणाऱ्याला कोणती वाणी बसा, म्हणजे बसा, बसा. कमतरता नाही विठाला विठाला मग त्या जगद्गुरु तुकोबाने म्हणतात माझ्या जीवनातील वाणी कमतरता गेली काय गेलं तुकोबा तुमच्या जीवनातील माझ्या जीवनातील अज्ञान रूपी अंधकार गेला माझ्या जीवनातील विकार गेले माझ्या जीवनातील अनिष्टाची निवृत्ती झाली आणि माझ्या जीवनामध्ये जी कमतरता होती माझ्या जीवनामध्ये श्री गुरूंच्या कृपेची कमतरता होती माझ्या जीवनामध्ये श्री गुरूंची कृपा प्राप्त झाली माझ्या जीवनामध्ये अज्ञान होतं ज्ञानाची कमतरता होती माझ्या जीवनामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली ती उणीव संपली माझ्या ठिकाणी त्या ठिकाणी अपूर्ण अवस्था होती मला पूर्ण अवस्था प्राप्त केली आणि माझ्या जीवनातील कमतरता काय झाली संपून गेली मनुष्याच्या जीवनातील कमतरता संपावी अपूर्णता संपावी आणि जीवन पूर्ण मनुष्याचं व्हावं मनुष्याला हे पाहिजे ते पाहिजे हे हवं ते हवं ही अवस्था मनुष्याच्या जीवनामध्ये तेव्हा प्राप्त होते कारण मनुष्याचं जीवन अपूर्ण आहे तो पूर्ण अवस्थेकडे जाण्याकरता हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे परंतु हे पाहिजे ते पाहिजे करून अवस्था प्राप्त होत नाही ज्यावेळेस त्याला भगवंताची प्राप्ती होते त्याच्या जीवनातील अपूर्णता पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठल एरवी संसारिक गोष्टीने एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये मेरू पर्वत जरी आणून दिला मेरू पर्वत कुणाला प्राप्त झालाय का किरडेवाडीमध्ये मेरू पर्वत कुणाच्या घरी आहे का अर्धा मला द्याल का अहो मेरू पर्वत सोन्याचा आहे आणि तो सोन्याचा पर्वत कुणाला अजून प्राप्त मेरू झालेला पण ज्ञानोबारांची भाषा आहे का एखाद्या मनुष्याला तो सोन्याचा मेरू पर्वत जरी प्राप्त झाला ना पण संसाराची हाव त्याच्या अंतःकरणामध्ये इतकी असते की मग तो अजून काहीतरी मला प्राप्त झालं पाहिजे ज्ञानोबाराय म्हणतात जैशी तृष्णा वाढी न लिया मग मेरूही हाता आलिया तरी म्हणे एखादिया दारुणा वळगो तो म्हणतो की अजून दुसरा मेरू पर्वत मला काय झाला पाहिजे प्राप्त झाला पाहिजे एक मनुष्य होता आणि त्या मनुष्याला विचारलं की तुझ्या जीवनामध्ये तुझ्या समोर पैशाची रासच्या रास प्राप्त झाली तुझ्या 4 पिढ्या बसून खातील एवढी पैशाचा ढीग तुझ्या समोर जर जमा झाला तर तू जीवनामध्ये काय करशील त्याला काय उत्तर दिलं पाहिजे बाबा तुमचं मत काय एखाद्या मनुष्याच्या समोर 4 पिढ्या बसून खातील एवढा पैशाचा ढीग त्याच्या समोर प्राप्त झाला त्यांना काय करायला पाहिजे अहो निवांत खोलीमध्ये बसून खायला पाहिजे ना पण त्या मनुष्याला विचारलं बाबा तुमच्या समोर एवढा मोठा ढीग प्राप्त झाला 4 पिढ्या बसून खातील एवढं तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्ही पुढे काय कराल तो म्हणला दुसरा असलाच ढीग कुठं आहे का शोधण्याचा प्रयत्न करेल म्हणजे तृष्णा मनुष्याच्या अंतःकरणामधली वाढली ना की मनुष्य शांत होत नाही अजून त्याच्या जीवनामध्ये काय होते हाव वाढते कमतरता मनुष्याची परिपूर्णता अवस्था जेव्हा प्राप्त होते त्यावेळेस त्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये आता मला काय सुद्धा मिळवायची गरज नाही ही फक्त अवस्था संत महात्म्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली आणि तुकोबा एका ठिकाणी उद्गार करतात कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो कृतकृत्य झालो
करतो हे फक्त संतांच्या मुखातले उद्गार आहेत. आपण म्हणू शकत नाही कृतकृत्य झालो, परिपूर्ण झालो असं आपण म्हणू शकत नाही. परिपूर्ण अवस्था त्याला म्हणतात. ऐका, जीवनामध्ये जरी दुःख आली तरी दुःखाने चित्त उद्विग्न होत नाही, आणि जीवनामध्ये सुख प्राप्त झाली तर जीवन हर्षयुक्त होत नाही. ही साम्य अवस्था होती, त्याला म्हणतात पूर्ण अवस्था. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये अंबाजी गोसाव्यांनी तुकोबारांना काट्याच्या काठीने मारलं तरी जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये चित्तामध्ये क्रोधाची उर्मी निर्माण होत नाही महाराज. आणि शिवाजी महाराजांनी सोनं नाणं पाठवलं तरी जगद्गुरु तुकोबारांनी ती स्वीकारण्याची बुद्धी होत नाही. ह्याला परिपूर्ण अवस्था म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. एखादा मनुष्य जर पैसे घेऊन आला आमच्या जवळ तर आम्ही म्हणतो आम्ही पैशाला शिवत नाही, तुम्हीच तुमच्या हाताने खिशात ठेवा. ही आमची अवस्था. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांनी सोन्याचा नजराणा पाठवला. महाराज सोनं नाणं माणिक होती, पण तुकोबाराय म्हणतात काय दिला ठेवा, आम्हा विठ्ठलची वावा, तुमचे एरवित्त धन ते मला समान. हे परिपूर्णतेचे उद्गार आहेत महाराज. ज्यावेळी समाजाने जगद्गुरु तुकोबारायांना त्रास दिला त्यावेळेस तुकोबाराय समाजाला दोष देत नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या प्रारब्धाचा दोष असतो महाराज, माझ्या प्रारब्ध कर्मानुसार मला जी दुःखाची भोगण्याकरता येतात. भोगतो नगडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, म्हणून या मनी मानोने खेद, स्मरावा गोविंद वेळोवेळा. तुकोबाराय म्हणतात आपल्या जीवनामध्ये सुख दुःख जर प्राप्त होत असतील ना तर भगवंत आपल्याला सुख दुःख देत नाही. भगवंतावरती रुसत जाऊ नये. आपल्या मनाला विचारावं आपण पाठीमागच्या जन्मामध्ये काय करून ठेवले. तुका म्हणे का देवासे रुसावे, मनासे पुसावे काय केले. आपण पाठीमागच्या जन्मामध्ये जे करून ठेवले ना तेच भोगण्याकरता येतं. तो नाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात केले कर्म झाले तेची भोगाय, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. केले कर्म झाले तेची भोगाय, उपजले मेले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे तेचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती. त्या ठिकाणी ही अवस्था जी पूर्ण अवस्था आहे, किती सुख आली तरी हर्षयुक्त होत नाहीत. ज्ञानोबांच्या जीवनातला विचार करा महाराज. ज्या वेळेस आळंदीकरांनी ज्ञानोबांनी इंद्रायणीमध्ये स्नान करून दिलं नाही महाराज, ब्राह्मणांच्या पुरांनी ज्ञानोबांच्या अंगावरती काळ टाकला महाराज, ज्ञानोबांचं चित्त दुःखी नाही झालं. आणि ज्या वेळेस पैठण क्षेत्रामध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोधवले, ज्ञानोबांचा जय जयकार झाला म्हणून ज्ञानोबाराय काय बॅनर लावून त्या ठिकाणी कुठे बॅनर अडकवलं. ज्ञानोबारांनी मी रेडा बोलवला, मी भिंत चालवली. सम अवस्था याला म्हणतात. सुखामध्ये चित्त दुःखी सुखी होत नाही आणि दुःखामध्ये दुःखीच्या चित्त होत नाही, त्याला पूर्ण अवस्था म्हणतात. आपल्या जीवनाचा विचार करू गेलो, थोडं दुःख प्राप्त झालं ना आपलं चित्त खिन्न होतं महाराज, आणि थोडं सुख प्राप्त झालं की आपण हर्ष उल्हासित होतो आणि त्या ठिकाणी भगवंताच्या चरणापासून बाजूला होतो. परंतु ही आपल्या जीवनातली अपूर्णता आहे. तुकोबाराय म्हणतात अशी अपूर्णता, ही समस्या माझ्या जीवनातली निघून गेली, कमतरता निघून गेली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊधनी, कमतरता निघून गेली. आता सुख त्या ठिकाणी उपभोगण्याकरता त्या ठिकाणी मला प्राप्त झाले नाही. परंतु तुकोबाराय ऐका, सुख मनुष्याच्या जीवनामध्ये जे प्राप्त होतं ना, अगोदर दुःख असावं लागतं तेव्हा सुखाची किंमत कळते महाराज. तहानेचं दुःख भोगावं लागतं तेव्हा पाणी पिण्याचं सुख काय होतं प्राप्त होते महाराज. तहानच नसेल तर पाणी पिण्याचं सुख भेटेल का? नाही भेटू शकत. पायाला चटके बसण्याचं दुःख भोगावं लागतं तेव्हा चप्पल घालण्याचं काय मिळतंय? सुख प्राप्त होते महाराज. जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त झालं ठीक आहे,
पण तुमच्या जीवनामध्ये जे दुःख होतं ते दुःख निघून गेलं का? तुकोबा राय त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये देतो. परिहार झाला परिहार परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या. माझ्या पाठीमागं जे दुःख लागलं होतं ते सर्वच्या सर्व दुःख काय झालं? निघून गेलं. मला तुकोबाराय म्हणतात इतकं दुःख निघून गेलं की दुःख तर जागृतीमध्ये नाही महाराज, झोपेत नाही. तुकोबाराय म्हणतात दुःख माझ्या स्वप्नामध्ये सुद्धा नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नासी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी. तुकोबाराय म्हणतात दुःख जागृती माझ्या जीवनामध्ये नाही, दुःख झोपेमध्ये नाही आणि दुःख स्वप्नामध्ये सुद्धा येत नाही महाराज. आपल्या जीवनाचा जर विचार करू गेलो, आपण ज्या संसारामध्ये वावरतो, किती संसार दुःखाचा आहे महाराज. त्या संसारातलं दुःख एखाद्या कठीण अशा दगडासमोर सांगितलं ना, तुकोबाराय म्हणतात दगड फुटेल अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नष्ट आहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरलासे दगड फुटेल. एवढं दुःख संसारामध्ये कोंडून बसलेलं आहे महाराज. हे शरीर आहे ना, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. मला सांगा, ज्या ठिकाणी भरपूर वाचनाची पुस्तकं असतात त्याला काय म्हणतात? हो, वाचनालय म्हणतात. ज्या ठिकाणी भरपूर ग्रंथ असतात त्याला काय म्हणतात? ग्रंथालय म्हणतात. ज्या ठिकाणी विद्या प्राप्त होत त्याला काय म्हणतात? विद्यालय म्हणतात. ज्या ठिकाणी न्याय मिळतो त्याला काय म्हणतात? न्यायालय म्हणतात. आणि ज्या ठिकाणी भरपूर दुःख मिळतं त्याला काय म्हणतात?
दुःखालय म्हणतात. दुःखालय या शरीराला भगवद्गीतेमध्ये दुःखालय म्हटलेलं आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. या शरीराला दुःखालय आणि अशाश्वत म्हटलेलं आहे. म्हणजे या शरीरामध्ये किती दुःख आहे हे काय सांगता येत नाही महाराज. आणि अशाश्वत, अशाश्वत म्हणजे केव्हा आपल्या हातातून निघून जाईल ते सांगता येत नाही. विठ्ठल क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरा आधी. जीवनामध्ये जीवन जगत असताना इतरत्र काम नंतर करा, अगोदर राम राम स्मरण करा. एक सुभाषित सांगतो तुम्हाला. मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना ऐकताय ना सर्वजण, शतम विहाय भोक्तव्यम. मनुष्याने 100 कामं बाजूला टाकावी. किती बाबा? 100 कामं बाजूला टाकावी. अगोदर काय करावं? काय करावं? जेवण करावं महाराज. शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत. मनुष्याने 1000 कामं बाजूला टाकावी आणि आंघोळ करावी. किती कामं बाजूला टाकावी? 100 कामं बाजूला टाकून जेवण करावं, 1000 कामं बाजूला टाकून आंघोळ करावी. पुढे ऐका, लक्ष्यम विहाय दातव्यम. 1,00,000 कामं बाजूला टाकावी आणि मनुष्याने दान धर्म करावा. 100 कामं बाजूला टाकून काय करावं? भोजन. 1,00,000 कामं बाजूला टाकावी, 1000 कामं बाजूला टाकावी, आंघोळ करावी आणि 1,00,000 कामं बाजूला टाकून दान करावं. पुढे ऐका, कोटिम विहाय हरिम स्मरेत. कोटी कामं बाजूला टाकावी आणि अगोदर राम राम स्मरण करावं. विठ्ठल विठ्ठल. कारण हे शरीर आपल्याला भाड्याचं घर मिळालेलं आहे, हे ज्याचं त्याला माघार द्यावं लागणार आहे. आणि ते केव्हा आपलं आयुष्य संपेल आपल्या हातामध्ये नाही. ग्रास गिळी सत्ता नाही. ते आपण ताटातला घास तोंडामध्ये घालू एवढी सुद्धा सत्ता आपल्याकडं नाही. आणि म्हणून भगवान परमात्मा चिंतन या शरीरामध्ये घडणं महत्वाचं आहे. जिंदगी एक किरा एका घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यम आज्ञा. यमाची आज्ञा झाली ना मग तेथे नसले काही. सत्तावान असाल, सत्ता ठाईच्या ठाई राहील. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. घर किती मोठं बांधा, 1,00,000चं बाथरूम बांधा, पण शेवटची आंघोळ अंगणातच आहे तुम्हाला. चुकत नाही महाराज. हे जावंच लागतं, सोडावंच लागतं. मरणाची वेळ आणि मरणाचं ठिकाण मनुष्याचं केव्हा चुकत नाही. विठ्ठला मरण चुकवण्याचा प्रयत्न केला काहींनी, अजिबात जमलं नाही महाराज. हिरण्यकशिपू माहिती का तुम्हाला? हिरण्यकशिपू प्रल्हादाचे वडील, भगवंताची उपासना केली, भगवंत प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर भगवंताने सांगितलं काय पाहिजे तुला. त्यावेळेस त्याने सांगितलं काही सुद्धा संसारामध्ये कमी नाही, गडगंज आहे त्या ठिकाणी संसार, भरभराट आहे संसाराची. मग काय पाहिजे? एक मागतो द्याल का? काय पाहिजे? माग, देण्याकरता तयार आहे. देवा एकच विनंती आहे, फक्त मरण नको. देव म्हटले की तेवढं सोडून काही माग, तुला देण्याकरता तयार आहे. मरण सोडून काही माग. नाही नाही हो देवा मला मरण नको. नाही नाही, मरण हे प्रत्येकाला ठरलेलंच आहे, परंतु मरणातून तो विषय सोडून बाकी काही माग. मग त्यांना मागण्याकरता सुरुवात केली. द्याल का? हो देणार. मरण सकाळी नको आणि रात्री नको, दिवसा नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको,
खाली नको, वर नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, मनुष्याकडून नको, प्राण्याकडून नको. आता काय राहिलो? राहिलंय का काय शिल्लक? काय सांगितलं? दिवसा नको, रात्री नको, आत नको, बाहेर नको, खाली नको, वर नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, माणसाकडून नको आणि जनावराकडून नको. ऐका, परंतु भगवंत चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. आपण अल्पज्ञ आहोत, आपण अल्पबुद्धीने काय विचार करणार आहोत? तो काय म्हटला? दिवसा नको, रात्री नको. पण भगवंतानी त्याला मारण्याची अशी वेळ नियोजित केली. संध्याकाळ म्हणतात. संध्याकाळ, संध्याकाळला दिवसही म्हणत नाहीत आणि रात्र म्हणत नाहीत, मधली वेळ साधली. म्हणला खाली नको, वर नको, त्याला मांडीव घेतला. आत नको, बाहेर नको. घराचा उंबरटा असतो ना, उंबरटा, त्याला आतही म्हणत नाही तर बाहेरही म्हणत, तर उंबरट्यावरती घेतला. सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको. आपली जी नख आहेत, नख, त्या नखांना सजीव म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येत नाही. सजीव का म्हणता येत नाही? कारण ती कापल्यानंतर दुखत नाही. आणि निर्जीव का म्हणता येत नाही? कापली की वाढतात. सजीव म्हणता येत नाही, निर्जीव म्हणता येत नाही. शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको. नखाना शस्त्र अस्त्र म्हणता येत नाही. माणसाकडून नको, जनावराकडून नको. अर्धा माणूस आणि अर्धा सिंह नृसिंह अवतार घेतला आणि करेक्ट कार्यक्रम केला. विठ्ठल मरण चुकवण्याचा प्रयत्न केला, कोणी सुद्धा मरणातून सुटलेला नाही. महाराज, यमाच्या तावडीतून कोणी सुद्धा सुटू शकत नाही. जर यमाच्या तावडीतून मला सुटण्याची इच्छा असेल तर एकच पर्याय आहे, सोडविला यमापासून. अनेक यातना करणारा यम आहे महाराज. आपण जे कर्म करून ठेवलेलं आहे, कर्माचा झाडावर द्यावा लागतो आणि त्या कर्माप्रमाणे आपल्याला यम शिक्षा देत असतो. अनेक यातना यम करवील, कोण सोडवील तेथे तुझला. यमाची यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे? त्यावेळेस रक्षण करणारे आपल्या जीवनामध्ये एकच आहे, ती म्हणजे भगवंताची भक्ती. महाराज, यमाकडे किती वशेला लावा, यम कदाच सोडत. एक उदाहरण देऊ सांगू का? एकाने यमालाच वशेला लावण्याचा प्रयत्न केला. मुंबईवरून आला आणि मुंबईवर आल्यानंतर घर पॅक होतं, घराची साफसफाई करत होता. साफसफाई करत करत घराच्या पाठीमागे पोहोचला आणि पाठीमागे गेल्यानंतर घरावरती समोर अशी वाजल्याचा आवाज आला. तो समोर आला आणि दरवाजा उघडल्यानंतर यम समोर दिसले. यमाला विचारलं, यमराज तुम्ही कसे काय येणं केलं? यमराज म्हणजे तुझी केवायसी करायची बाकी राहिली. अरे तुझं आयुष्य संपलेलं आहे, तुला नेण्याकरता आलेलो आहे. तो म्हटला, यमराज ठीक आहे, परंतु तुम्ही माझ्या घरी आलात ना, तुमचा यथोचित सन्मान केल्याशिवाय मी तुम्हाला इथून पाठवणार नाही. यमाला सांगितलं, तुम्हाला सुंदरपैकी कॉफी बनवून देणार मी. कोण म्हणतंय? त्याला नेण्याकरता आले होते तो. मग यम म्हटला, आतापर्यंत ज्यांना नेलं का नाही, कुणी पाण्याचा तांबे दिला नाही हो, आणि हे कॉफी देते, कॉफी पिऊन जाओ. यमाला पलंगावरती बसवला, किचन रूम मध्ये गेला, कॉफीच्या पातेल्यामध्ये कॉफी टाकली, कॉफी वगैरे तयार झाली, कपात ओतली आणि त्याला त्या मांडणीवरती एक पुडी दिसली.
गुंगीची पुडी ती गुंगीचं औषध. तो म्हटलं आपण त्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकू म्हणजे यमाला काय येईल, गुंगी येईल आणि यमाने जी चिठ्ठी आणलेली कुणाकुणा नेण्याची ती आपण वाचून काढू म्हणले आपण. मग त्या कॉफीमध्ये गुंगीची पूड घातली, यमाला पिण्याकरता दिली आणि यमाने कॉफी पिल्याबरोबर यमाला गुंगी आली, यम गुंगी येऊन पडलं खाली. बरोबर ती त्याने चिठ्ठी घेतली आणि वाचली. किती नाव होती चिठ्ठीमध्ये? 75 नाव होती. किती? आता 75 लोकांना यम नेण्याकरता आला होता, पण म्हणलं 1 नंबरला नाव कोणाचं आहे बघू. 1 नंबरला गड्याचं पहिलं ह्याच नाव होतं. आता म्हटलं आपण काय करू, खालची नाव वर लिहू आणि वरची नाव कुठं लिहायची, खाली लिहायची. म्हणजे 75 लोक नेल्यानंतर